यार गिऱ्हाईक माझा अवघड करले भावनो काय साहेब चालू रोज करतो मी तर. आता मंगळवारच्या बाजारात मला त्रास होत नाही चहा विकायला, पण आज त्रास व्हायला. मालक मालक चहा पिताय का मालक? काय इथं एवढी गर्दी दिसायला नाही तुम्हाला. वाघमाऱ्याचा चहा मात्र एक नंबर आहे. चहा असं पडाले त्या तितकं चहा उरलं तर एक चहा दिला तुमच्याकडनं. आता भाई मी कशाला येईन, काही कस्टमर असतात ना यार खूपच बाद असतात. असे झाले भाई तुम्ही चहा ह्या महिन्यात घ्याला आणि पैसे तिसऱ्या महिन्यात द्यालाय. बस भावनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आज मी 9:30 आणि मी चहा करायला घेणार होतो, पण विषय असं झालाय की गल्लीत वारले तर त्यामुळं आज सुट्टी तर घ्यायला लागेल किंवा हाफ डे तर घ्यायला लागेल. कारण वारल्या असताना चहा विकणं जरा बरोबर वाटे ना मला तर ते. तर पप्पांना विचारलो, पप्पा म्हणले बघ त्यांचं घेऊन गेल्यानंतर ना म्हणजे अंत्यविधी झाल्यानंतर मग सुरू कर, नाही तर सुट्टी घ्यायचं. तर बघूया आता काय काय होते. हाफ डे भेटलं तर हाफ डे घेऊया, नाही तर फुल डे घेऊया. नाश्त्यासाठी तर पोहे आहेत, आता तेवढं चहा तेवढं करून घ्यायचं आपल्याला. असं येत आहेत पोहे आणि चहा, आणि मी बसलोय आता नाश्ता करूया. तर भावना आता 11:30 वाजले तर, आणि अजून तर काय त्यांनी घेऊन गेलं नाही. तर मला वाटलेलंच की बाबा ही 12 सुरू असतील ना सगळं हे आवरायचं. कारण यार इथं वारल्यात कोणी तर त्यामुळं टाईम तर लागतो या गोष्टीत. तर भावना आता त्यांच्या अंत्यविधीसाठी गेले त्यांनी, आणि आता मी हे धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर चहा करून जायचं चहा घ्यायला. तर भावना आता चहा बनवून झाले माझं, आता चाललो मी चहा घ्यायला. भावनो ह्या गर्दीमुळे आज सुट्टी घेतलेली नाही मी, कारण आज मंगळवार आहे. आणि अगर मंगळवार सुट्टी घेतलं असतं ना तर मग बँड झाली असते माझी, तर त्यामुळे आज सुट्टी घेतलो नाही. आणि बघ यार गर्दी आज चांगली खायची आहे, लोक पण आहेत, गर्दी पण आहे. काय चाललंय? आणि आता चहा पण विकायचं आहे. आता लेट झालो मी, 12 वाजले. तर रोज 10 वाजता सगळ्यांना चहा देतो मी, आता 12 वाजले तर सगळ्यांना जाऊन द्यायला. काय साहेब चालू रोज करतो मी तर. हां बरं कुठं चाललं? हां आता मंगळवारच्या बाजारात मला त्रास होत नाही चहा विकायला, पण आज त्रास व्हायला. कारण दोन आहेत, एक ही किटली आणि दुसरा हे लेट व्हायला झाले. त्यामुळं किटली जरा त्रास झाला, सारखं चहा भरताना फास्ट फास्ट करले आवाज. त्यामुळं आता बघायचं, जरा त्रास द्यायला जर दुपारी काय तर करतो ह्याच्याबद्दल. आणि आता चहा संपवण्याचा ट्राय करतो. आमचे श्रीमंत मालक ह्यांना आम्ही बाहेरनं ओरडत होतो की मालक मालक चहा पिताय का, मालक मालक चहा पिताय का नाही. मालकाचं लक्षच नाही. इथं आत येऊन विचारल्यानंतर मालक मग सांगाले की हा बाबा चहा दे. होय साहेब, राव कुठनं पकडून आले? मला सांगा, मागच्या मंगळवारी ते इलेक्शन होतं त्यामुळं गर्दी नव्हती बाजारात, आज आहे की नाही? आज तर कुठे गर्दी आहे. भाऊ ना तुम्ही मला कमेंट सांगा, इथं एवढी गर्दी दिसायला की नाही तुम्हाला? म्हणजे आता जरा कमी दिसायला, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळा पडलाय, गर्दी कमी झालेली आहे. राव उन्हाळ्यात पण वाघमाऱ्याचा चहा मात्र एक नंबर आहे, एक नंबर टेस्टी. आमचं तर प्रमोशन झालं, एक नंबर चहा. तर भाऊ मी अर्ध चहा संपवले आणि आता अर्ध चहा अजून उरलेच आहे. आणि मी तरी पण घरी आले, कारण सांगतो तुम्हाला इथं अजून अर्ध एवढं कासंडी उरला असेल चहा. चहा असं पडाले, त्यामुळंच मी घरी आलो याला घेऊन. आणि मला माहिती आहे काय करले, असं जरा हातून पडलेलं माझ्या त्यामुळं. आणि याला ठीक करायचं कसं आहे मला ते पण माहिती आहे, पण त्यासाठी पूर्ण काढून स्वच्छ करायला लागेल मला. तर करायला लागेल ते, तर ते करतो. आणि बघ तितकं चहा उरलं, तर आता दुसऱ्या किटलीत घालून ह्याला घेऊन जायला लागेल. आता इथंच पेन संपवायला लागेल, पण आता येतच पेन संपवता येत नाही एकट्याला मला, तर घेऊन जाणार बेस्ट ऑप्शन. चहा याला एक चहा देऊया तुमच्याकडनं. बरोबर 5 रुपये राहिले. हां माझ्याकडे देईल ना किलो. बरोबर ठीक आहे चालते. यार काय बात सुद्धा लोकला काय चहा सांगायला तुला? नाही ते आजीला परवा दिवशी सांगितलं. बरं. आणि कसं आज मंगळवारचा बाजार काय आहे की नाही? काय नाही, हे 20 रुपये कशाचे? अक्षदाला एक चहा देऊ. आणि मागचं क्लिअर करू का आपलं? तर हो ना, आता 4 वाजलेत आणि मी पुन्हा चहा घेऊन बाजारात. लाईक दुपारची सुट्टी, त्यानंतर पुन्हा इकडंच. यार गिऱ्हाईक माझा अवघड करले भावनो.
विषय असं झालं आहे की आता मी इकडं मार्केट यार्डाकडे चाललो आहे आणि बळा चौकात एका व्यक्तीला विचारलो बाबा चहा पिणारच का तू, म्हणजे गिऱ्हाईक आपलं ते. तर त्यानं म्हटलं नको. आणि मी आता इथंच चाललो आहे, त्यावेळी तो फोन लावून सांगायला भाई चहा घेऊन ये लवकर, कस्टमर आले. आता भाई मी कशाला येणं, म्हणजे मी कसं येऊ शकते यार. मी आता मार्केट चाललो आहे, तिकडचं गिऱ्हाईक मारणार ओरडणार नाही का लेट झाल्यामुळं. अवघड लोकांचं मला तर कळत नाही कधी हा पाहिला तर ह्याच टायमाला घ्या ना. नंतर आता मला बोलवायला मी कसं येऊ शकतो माझं हातले गिऱ्हाईक सोडून. आता मी मागं गेलो तर तिकडं जायला मला उशीर होणार, ती गिऱ्हाईक ओरडणार. त्यापेक्षा ह्यालाच म्हटलं बाबा मी नाही विषय तर दुसऱ्याकडून बोलवून घे. तर आता बघा काय होते ते. भाऊ तुम्ही अगर पुढं भविष्यात कधी धंदा बिंदा करणार असाल, म्हणजे चहाचा किंवा दुसरा कुठला होणार, तर हे कस्टमर जरा चांगले निवडा. कारण कसं होतं जाते, काही कस्टमर असतात ना यार खूपच बाद असतात, म्हणजे शिव्या घालू शकतो त्यांना मी सरळ. कारण यार त्यांचा स्वभाव असा असतो ना की डोकं त्रास देऊन टाकतं. कारण माझं एक कस्टमर आहे आता सध्याला, ज्यानं माझ्याकडलं आता किती 3,000 रुपये द्यायचं मला. ह्याला आता पैसे मागितलं तो म्हणतो पुढच्या मंगळवार बघूया. आणि मी म्हटलं मला की आपलं 3,000पर्यंत 3,000 किती तर आहे आपलं, 3,000 देऊन टाका. नाही जेवढं असेल ना तेवढं, जेवढं होऊ शकते ना तेवढं देतो. काय अर्थ आहे गोष्टीचा. ही गोष्ट तर अशी झाली भाई, तुम्ही चहा ह्या महिन्यात घ्यायला आणि पैसे तिसऱ्या महिन्यात द्यायला. लय बाद असतं त्या लोक, म्हणजे असल्यानं यार खरंच साऊंड होतो. मी तर आता सहन करायला यायला, पण मला वाटत नाही मी आता सहन करून यायला. मी सरळ म्हणतो की मला जेवढा आहे ना पैसे देऊन टाका आपलं. हां काय मला हणकडे पडणं वगैरे देऊन टाका माझे सगळे पैसे. हो हे बघा आमचा सुप्या. हा सुप्या सुप्या माझा मित्र आहे. सुप्या अजून माझी 40 रुपये द्यायचे चहाचे. बस तुम्ही आता द्याले काय द्याले सुप्या. आता दिलास ना तर कट्टे सगळे आपलं. आता दिलास ना तर ही काय टाकत ना बाबूला. पण अगर तर नाही दिलास तर आजच्या आज ब्लॉग पडणार. हो सुप्या पैसे काढायला हे काय विसरायला. बरं भावनो सुप्या अजून 20 रुपये मला द्यायचे चहाचे. ध्यानात ठेवा तुम्ही. आणि ह्या कुठं भेटला तर त्याला नक्की म्हणा की बाबा पैसे देऊन टाक. काय ही आहे श्रावणी आणि ही जनावर आहे डुम्या. डुम्याची बायको. फिक्स झालं बटाट्याची बायको नाही. टोमॅटो आहे. टोमॅटो बटाट्याची बायको टोमॅटो. ए लाल टोमॅटो. हा त्यानंतर बघूया की टोमॅटोची बायको बटाटो काय. बर मी मस्ती लावले भावनो. ही बघा लय मुलगी बाद आहे, लय बाद आहे मुलगी. फार नवऱ्याला मारत असते काय मग. आहे का ना मग. हा कुठे गेले त्या तिला ग तुला कशाला म्हणून मी. आपण दोघं एका पार्टीमध्ये, आपण दोघं एका टीम मध्ये, ती दुसऱ्या टीम मध्ये. यार काय आहे नवराच लय वाटायला मला. फुटलं तर काय मग 82,000 तुझ्याकडे घेणार. भाऊ नाही मुलींच्या नादाला लागायला नको. आपण चहा करूया आपल्याला आणि विकूया. तर भाऊ तुमचं आता स्वागत आहे माझ्या 4थ्या आणि शेवटच्या किटलीत. आज 6 किटली गेले असते मंगळवार म्हणून, पण सकाळी सुट्टीच घेतलेलं त्यामुळे आता 4च गेले पाहिजे. अजून 2 खवले असते आणि आता ठीक आहे असू दे. उद्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊया आपण. आपण सागर राहाल पण आता चहा देऊन घेतले. सागर दादा काय विषय, काय म्हणता थंडी. हो थँक्यू. तर हो आता ही अर्धी संपल्या किटली, आता अर्धी उरल्या. हे अर्धी संपवून त्यांना घरी जायचं मला. पण एक विषय झालाय की भाई हा एक इथं जे माळवाल्या बायांना चहा देतो आपण ना, त्यांच्यापैकी दोघांकडे माझे कालचे पैसे उरलेत असं मला वाटायलंय. पण विषय हेच आहे ना की भाई त्यांना आता बोला गेलो मी तर त्यांनी म्हणतील भाई दिलंय आणि माझी स्मरणशक्ती एवढी चांगली आहे की भाई मी पूर्ण विसरून गेले काल काय झाले. त्याचा विषय असा आहे की भाई करू काय. आता नुकसान झालं ते 10-20 रुपये झालंच ते. आता त्याला काय नकार देता येत नाही. पण आता उपाय काय ह्याच्या गोष्टीवरती. हां हे आळसच आहे माझा बाबा. मी मांडून ठेवत नाही किंवा ती बोरून ठेवत नाही.
आता याचा त्रास तर होणार मला, पण काय तो उपाय तर काढायला लागणार. काढूया आपण काय तो उपाय.